प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट झालाय। आताची एक मोठी बातमी समोर येतेय। 15 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतलाय। आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली आहे आणि या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी घटस्फोट घेत असल्याचं स्पष्ट केलंय। महेश कोठारे यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबरीने त्यांची सून उर्मिला कानेटकर यांचा हा घटस्फोट झाला। अधिक माहिती घेऊयात। राजश्री वाघमारे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। राजश्री, काय प्रामुख्याने कारण त्यांनी नमूद केले घटस्फोटाचं? प्रज्ञा, गेल्या या वर्षभरात पाहिलं तर खूप सारे सेलिब्रिटींचे डिवोर्स झालेले आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यात आता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांचा डिवोर्स झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून या चर्चा सुरू होत्या, मात्र आता सोशल मीडियावर पोस्ट करून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांनी हे आपण डिवोर्स घेतोय, आपण विभक्त होतोय हे त्यांनी जाहीर केलेलं आहे। आदिनाथने त्याच्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की आमचे वैचारिक गोष्टी जुळत नव्हत्या आणि आमचा प्रवास सध्या इथे थांबतोय, नवरा बायको म्हणून प्रवास इथे थांबतोय, मात्र आमची जी मुलगी आहे हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र असणार आहोत, ती आमचं सर्वस्व आहे आणि तिला आमचं प्रेम राहील। त्यामुळे जरी नवरा बायको म्हणून हे दोघं विभक्त होत असले, कुटुंब म्हणून विभक्त होत असले, तरी सुद्धा त्यांच्या मुलीसाठी ते एकत्र राहतील असं म्हटलंय। आणि याचं मुख्य कारण तर त्यांनी वैचारिक गोष्टी किंवा एकमेकांसोबतच्या काही गोष्टी पटत नसल्यामुळे वेगळं होतोय असं सध्या तरी दिलंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राजश्री।